गाण्याची सुरुवात आम्हाला संत वाङ्मय काय सांगतं. संत आम्हाला काय सांगतात. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. आजचा गोंधळी तोच आहे जो सनकादिकांपासून गोंधळी चालत आला, शुकांपासून चालत आला. व्यास वशिष्ठ सुख गोंधळी नाचतात सहमिळी, द्वैत भाव विसरून येवई खेळती आंबे तुझे गोंधळी. गोंधळा जगदंबे. गोंधळी तोच आहे पण त्या गोंधळ्याचा आशय मात्र बदललेला आहे. आणि त्या गोंधळ्याला या सुंदर वाङ्मयातून काय सांगायचं आहे. गोंधळी काय गाताय. गोंधळी आला या दारी गोष्ट सांग तू खरी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे पक्षी हे सुस्वर्याळवी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे संत आम्हाला सांगतात आणि त्याच संत वाङ्मयावर आधारित हा गोंधळी सांगतोय. झाडे लावा झाडे जगवा योजना ही खरी सृष्टी नपुरी असणारी. झाडे लावा झाडे जगवा योजना ही खरी सृष्टी नपुरी असणारी. झाडे लावा झाडे जगवा योजना ही खरी सृष्टी नपुरी असणारी. झाडे लावणी धरती नटूया. विठ्ठलाला कोण कोण मानतात जरा हात वर करा. हा रामकृष्ण बरं वाटतं. खरं विठ्ठलाने तो दिलेला श्वास आहे. मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेदू बोले. अरे मी सांगितल्याशिवाय तो सूर्य सुद्धा उगवू शकत नाही आणि मी बोलल्याशिवाय तो वेद सुद्धा बोलू शकत नाही. असा तो परमात्म्याने दिलेला आपल्याला फुकट असा जो श्वास आहे. त्या श्वासाची किंमत आम्हाला आयुष्यभरामध्ये समजत नाही. त्या श्वासाची किंमत आम्हाला आयुष्याची घटना ज्यावेळी संपत असते त्यावेळी आम्हाला श्वासाची किंमत कळते. म्हणून शासनाला सांगावं लागलं की झाडं कशासाठी लावा. त्या झाडामधून मिळणारा जो श्वास आहे तो या नरदेहाला उपयुक्त आहे आणि त्या श्वासाने त्याच गुरुमंत्राने हा देह चलतरीत राहणार आहे. म्हणून गोंधळी काय सांगताय. वड आंबा पिंपळला मुया, वड आंबा पिंपळला श्वासोश्वासाला गती देऊया. झाडे लावा झाडे जगवा योजना ही भारी सृष्टी नटूया असणारी. थेंब थेंब पावसाचा तो साठवा.
माध्यमातून पर्यावरणाची जनजागृती करण्याचा अनोखा उपक्रम. अशा पद्धतीने शासनाचा सहभाग, थेट सहभाग या आषाढीच्या वारीमध्ये गेल्या 14 वर्षापासून आहे.